आणि दरम्यान बोंधू अशोक खरात प्रकरणामध्येच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ही ईडी कडून सील करण्यात आलेली आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। तर ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी ही सध्या सुरू झालेली आहे। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी देखील सुरू आहे। तर खरातच्या मालमत्तांवरती देखील टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून करण्यात आलेला गुन्हा हा देखील आता दाखल झालेला आहे। तर बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येते आणि त्याचबरोबर त्याची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरातची एकीकडे चौकशी सुरू आहे, मोठ्या प्रमाणावरती कारवाई देखील करण्यात आली आहे आणि या सगळ्यामध्ये त्याची प्रतिक्रिया देखील समोर येते। काय अपडेट्स मिळतात? स्वतःला दैवी चमत्कार, दैवी अवतार समजणारा अशोक खरात, त्याला आता त्याचंच भविष्य हे कळेनासं झालेलं आहे। चौकशी दरम्यान तो ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी बोलतो आहे त्यावेळेस त्याला आता स्वतःची चिंता वाटू लागलेली आहे की मी आता याच्यातनं बाहेर कधी पडणार, मी याच्यातनं बाहेर पडणार की नाही, कदाचित माझा मृत्यू या ठिकाणीच होईल, अशा स्वरूपाची भीती आता त्याला वाटायला लागलेली आहे। कारण त्याने जे कारनामे करून ठेवलेले आहेत, अतिशय गंभीर प्रकरण हे एसआयटीच्या माध्यमातून सोडवलं जात आहे। आतापर्यंत 15 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत आणि केवळ 3ऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी आता सुरू आहे। पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडनं अधिकाधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे। त्यामुळे महिला शोषणाच्या अजून 5 तक्रारींवर, 5 गुन्ह्यांवर त्याची चौकशी सुरू आहे, केली जाणार आहे। त्याच पाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जे गुन्हे दाखल झालेत त्याबाबत देखील त्याची चौकशी होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच स्वतःचं भवितव्य आता त्याला अंधारात वाटू लागले आणि त्यामुळे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्याच्याकडनं बाहेर येत आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।